नमस्कार. शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेडरूममध्ये येताच इंद्राने राधाला हलकेच बेडवर ठेवले आणि तिच्या बाजूला लेटत आपली पाठ त्याने बेडवर टेकवली. तिच्या बाजूने हात टाकत त्याने हलकेच तिला मिठीत ओढून घेतले आणि तिचा सुंदर चेहरा स्वतःकडे वळवला. तो आता तिचा चेहरा निहाळत होता आणि शेवटी त्याची नजर तिच्या डोळ्यात खोलवर येऊन अडकली. राधा, मी तुझ्या प्रेमात एवढा वेडा झालोय की आता मला तुझ्याशिवाय दुसरे काहीच दिसत नाही आणि कोणाकडेच बघण्याचीही इच्छा होत नाही. स्वीट वेरी आय लव्ह यू. तो तिच्या गालावर ओठ टेकवत हळूच कुजबुजला. त्याच्या त्या शब्दानेच तिचा श्वास छातीमध्ये अडकला. काही क्षण तीही त्याच्या नजरेत हरवून गेली. अहो, ती त्यावर काही बोलणार त्याआधीच इंद्रनीलने त्याच्या बोटांनी तिचे ओठ अलगद दाबले. शू, काहीही बोलायची गरज नाही. फक्त मला तुझा सहवास हवा आहे. तुझे प्रेम हवे आहे. ते फक्त असेच मिळू दे. तो तिच्या केसांशी खेळत तिच्या मानेवर हलक्या ओठांचा स्पर्श करत म्हणाला. त्याच्या त्या अधीर स्पर्शाने राधाने डोळे मिटले आणि त्याच्या मिठीत स्वतःला सोडून दिले. इंद्रनील तिला आपल्या घट्ट मिठीत सामावून घेण्याचा प्रयत्न करत होता. पण मी तुझ्या बायकोला जिवंत राहू देणार नाही. त्याच्या डोक्यात शनायाचे शब्द फिरत होते. सर, मला खरं खरं सांगा, काहीतरी घडलेले आहे ना? तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय ना? तिने अचानक इंद्रापासून थोडे दूर होत त्याच्या डोळ्यात बघत विचारले. राधा, मी तुला कधीच धोका देणार नाही. पण काही गोष्टी अशा असतात ज्याचा तुला त्रास व्हावा असं मला वाटत नाही. त्यामुळे त्या गोष्टी माझ्यापुरत्याच राहू दे. त्याने तिच्या डोळ्यांमध्ये बघितलं. काही क्षण तो गप्प राहिला. मग तिच्या हातावर आपले ओठ टेकवत म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला स्वतः सांगण्याची मी वाट बघेल. राधाने त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी धरला आणि त्याच्या कपाळावर ओठ टेकवत प्रेमळ आवाजात म्हणाली, स्वीट बेरी, नाव लिव्ह इट अँड जस्ट फोकस ऑन मी. आय नीड यू नाव अँड व्हेरी बॅडली नीड्स. इंद्रा मोठा श्वास भरत तिला मिठीत घेत म्हणाला. आता तो हलक्या हाताने तिच्या कमरेला धरून ओढत पुन्हा तिच्या ओठांवर झुकला. इंद्राने आता तिला हलकेच खूप जवळ ओढले होते. तिचे मुठे त्याच्या त्या स्पर्शात हरवून तिचे बोलके डोळे त्याच्याकडेच बघत होते. त्याची अस्वस्थता तिच्यापासून लपलेली नव्हती. त्यामुळे त्यात त्याच्यासाठी खूप प्रेमही होते आणि हलकीशी त्याच्यासाठी काळजीही होती. त्याच्या त्या बेधुंद स्पर्शाने ती हलकीशी शहारली, पण तिने त्याच्यावरील नजर हटवली नाही. राधा, तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस हे कधीच मला शब्दात सांगता येणार नाही, पण माझा स्पर्श तुला नक्कीच सांगेल. तू फक्त माझा स्पर्श फील कर. तो तिच्या गालावरून हळूवार बोट फिरवत म्हणाला. तुमचं प्रेम मला कधीच शब्दात जाणून घ्यावं लागत नाही सर. ते तुमच्या प्रत्येक स्पर्शात, प्रत्येक नजरेत मला जाणवतं. राधा त्याच्या मिठीत शिरत ओठांवर हलकंच मीठ ठेवून बोलली. त्याच्या नजरेत वेगळेच भाव होते. तो तिच्या अगदी जवळ आला. मग आज शब्दाने न बोलता स्पर्शाची भाषा जाणून घेऊया. तिच्या केसांमध्ये बोट घालत तो तिच्या ओठांना काबीज करत म्हणाला. राधाने हलके डोळे मिटले होते. त्याच्या त्या बेधुंद किसने तिच्या श्वासाचा वेग वाढला होता. त्याची बोटं तिच्या हातावर बेधुंद स्पर्श करत होती आणि तिच्या मऊसूत त्वचेशी खेळत होती. तो तिच्या अगदी जवळ आला होता.
इतका की त्याचे गरम श्वास तिच्या मानेशी खेळत होते. इंद्रा त्या स्पर्शाने ती त्याच्या छातीत बोट रुतवत थरथरत्या ओठातून कुजबुजली. त्याच्या हातांनी अलगद तिची ओढणी बाजूला केली. तू किती सुंदर आहेस राधा, आणि तू माझी आहेस, फक्त माझी. तिच्या गळ्यावर अधीर ओठ टेकवत तो म्हणाला. त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याने हलक्या हाताने तिच्या कमरेला हात धरत तिला आणखी जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर आता त्याने आणखी हल्ला चढवला. ती त्या स्पर्शात विरघळली होती आणि ती त्याला पूर्णपणे समर्पित झाली होती. आता त्याच्या बोटांनी तिच्या पाठीवरून फिरत तिच्या कमरेला घट्ट पकडले होते. राधा, माझ्या मिठीत राहायला तुला आवडतं का? डू यू लाईक टू बी माईन अगेन? तो हलक्या आवाजात तिची कानाची पाळे दातात चावत म्हणाला. असं उगाच मला त्रास देताय ना? तुम्हाला माहीत आहे की तुमच्या स्पर्शाशिवाय मी अपूर्ण आहे, ती लाजून त्याच्या छातीत चेहरा लपवत म्हणाली. तो हलके हसला आणि तिला उचलून सरळ बेडवर ठेवलं. ती त्याच्याकडे बघत होती. तिच्या गालांवर गुलाबी छटा पसरलेली होती. मग आत्ताची वेळ फक्त आपली आहे, स्वीट बेरी. तो तिच्याजवळ झुकला आणि तिच्या केसांमध्ये बोट फिरवत म्हणाला. राधाने लाजून डोळे मिटले आणि इंद्राच्या मिठीत पूर्णपणे विरघळून गेली. राधा इंद्राच्या मिठीत पूर्णपणे विरघळली होती. त्याच्या ओठांचा गरम बेभान स्पर्श, बोटांचा होणारा नाजूक भागांवरील अलगद स्पर्श, सगळं काही तिच्या श्वासावर परिणाम करत होतं. तिच्या मनातली मगाशीची अस्वस्थता आता कुठेतरी विरघळून गेली होती आणि आता तिला फक्त इंद्राची जवळीक हवी होती. तू माझी आहेस राधा, आणि मी फक्त तुझा. तो तिच्या मऊसूत त्वचेशी खेळत तिच्यामध्ये सामावून जात तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. तिच्या त्या हळूवार स्पर्शाने तोही थरथरला. माझ्यासाठी तुम्हीच माझे सगळं आहात इंद्रा. तिने हलक्या हाताने त्याच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवली आणि त्याच्या डोळ्यात बघत कुजबुजली. त्याने तिला हलके सरळ केलं आणि तिच्या गळ्यावर ओठ टेकवत तिला आणखी जवळ ओढलं. तिच्या शरीरातून जाणवणाऱ्या थोड्याशा लाजरेपणाने तो स्वतःसाठी वेडा होत होता. राधा, मी तुझ्यावर पूर्ण अधिकार सांगू शकतो ना? तो तिच्या कानाशी हळूवार बोलला. त्याच्या आवाजात हलकीशी जरब होती. त्याला आता नक्की काय हवंय हे समजले आणि तिने लाजून डोळे मिटले, पण त्याच्या मिठीतून बाहेर पडण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. हो, मीही तयार आहे, ती लाजत म्हणाली. त्याने तिच्या मऊसूत गालावर ओठ टेकवत तिच्या कमरेला अजून घट्ट ओढलं. आता तो पूर्णपणे तिचा होता आणि ती पूर्णपणे त्याची. त्यांच्या श्वासांचा वेग वाढला. शरीर एकमेकांच्या उष्णतेत विरघळू लागले. त्यावेळेस त्यांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू झाला, जिथं शब्द नव्हते, फक्त भावना होत्या. आज सकाळीच सर्व टेबलवरती हजर होते. काका, आता श्रेया आणि वेदूच्या लग्नाचा विचार करावा का? इंद्रा ब्रेकफास्ट करता करता बोलला. आणि ते ऐकून वेदूला जोराचा ठसका लागला आणि ती जोराजोराने खोकू लागली. अगं, हळूहळू. श्रेया हळूच हसून तिच्या पाठीवर चोळू लागली. अरे इंद्रा, एवढी काय घाई आहे? अजून त्यांचे शिक्षण पूर्ण होत आहे. बघूया सावकाश. त्यावर बाबा इंद्राला बोलले. घाई कुठे घाई होत आहे? यांच्या एवढे असताना मला 3 मुलं होती आणि हा तर 5वीत होता. इंद्राच्या बाबांकडे इशारा करत आजी म्हणाल्या. आणि राधाला बघा, आता तीही यांच्या बरोबर शिकत आहे ना? ती लागली ना संसाराला. यांची लग्न जमेपर्यंत मला नातवंड पण भेटेल. काय ग राधा, मी बरोबर बोलते ना? आजीही इंद्राच्या विचारावर खुश होत बोलल्या. आजीचे शब्द ऐकताच इंद्राने राधाकडे बघितले आणि नेमके त्याच वेळेस राधाने ही इंद्राकडे बघितले. राधा त्याच्याकडे बघते आहे बघून इंद्राने हळूच राधाला डोळा मारला आणि तिने लाजून पटकन आपली नजर खाली केली. हो आई, मीही इंद्राच्या मतावर सहमत आहे. इंद्रा अगदी बरोबर बोलत आहे. माझ्या मनात
ही हा विषय चालूच होता. आता यांचे लग्नाचे वय होत आले आहे. आता बघायला सुरुवात केली म्हणजे कुठे त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत चांगला मुलगा भेटेल. काय हो ताई, बरोबर ना? काकू इंद्राच्या बोलण्यावर दुजोरा देत मालतीताईंना बघत बोलल्या. हो, चांगला मुलगा भेटणार असेल आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दोघींची तयारी असेल तर काहीच हरकत नाही. मालतीताई वेदू आणि श्रेयाकडे बघत बोलल्या. हो इंद्रा, तू अगदी बरोबर बोलत आहेस. स्थळ बघायला करूया सुरुवात, काहीच हरकत नाही. काकाही इंद्राच्या बोलण्यावर सहमत होत बोलले. श्रेया, हे सर्व काय चालू आहे? बाईला काय झाले आहे? लग्न चक आणि आत्ता हे मुलगा पाहते वगैरे, हे खरंच मुलगा बघायला सुरुवात करणार? वेदू अस्वस्थ होत श्रेयाच्या कानात बोलली. तुला लग्न करण्याचा प्रॉब्लेम आहे की हे मुलगा घरचे बघतील याचा प्रॉब्लेम आहे? श्रेया हळूच वेदूच्या कानात बोलली. यावर वेदूने श्रेयाला एक रागीट लूक दिला आणि उगाच ताटात चमचा फिरवत विचार करू लागली. नाश्त्यावरून तर तिचे मनच उडाले होते, पण श्रेया मात्र बिनधास्त नाश्ता करत होती. काय ग वेदू, तुझे काय मत आहे? मालतीताईंनी वेदूला विचारले. माझे नाही, म्हणजे ते तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे करा, वेदू अडखळत म्हणाली. त्यावर सगळ्यांनीच तिला बघितले. म्हणजे ती अशी प का करत आहे, हाच प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर होता. श्रेया, तू काय म्हणत आहेस? मालतीताईंनी वेदूचे आन्सर न समजून आता हिचे काय मत आहे जाणून घेण्यासाठी विचारले. मला आताच लग्न करायचे नाही. अजून मला असा कोणी मिळाला नाही जो मला समजून घेऊ शकेल. तसा मिळाला की मी सांगेल. सध्या तरी विचार नाही, ती बिनधास्त नाश्त्यावर ताव मारत म्हणाली. हिच्या या उत्तरानेही सगळे पुन्हा आश्चर्यचकित होऊन हिच्याकडे बघू लागले. म्हणजे वेदूही प करत होती, तर श्रेया मात्र मला जेव्हा माझ्या मनाने मुलगा मिळेल तेव्हा सांगते असे म्हणून बिनधास्त नाश्ता करत होती. ए कार्टे, काय बोलतेस ते कळतंय का? आजींनी श्रेयाला खडसावून विचारले. आजी, तिला काहीही बोलू नको. ती अगदी बरोबर बोलत आहे. तिला सध्या लग्न नाही करायचे तर ओके. आता वेदू तयार आहे तर तिच्यासाठी मुलगा बघू. काय वेदू? त्याने वेदूचा पडलेला चेहरा बघून विचारले. आजी, तिला काहीही बोलू नको. ती अगदी बरोबर बोलत आहे. तिला सध्या लग्न नाही करायचे तर ओके. आता वेदू तयार आहे तर तिच्यासाठी मुलगा बघू. काय वेदू? त्याने वेदूचा पडलेला चेहरा बघून विचारले. यावर बस जसे तुम्हाला योग्य वाटेल तसे करा, म्हणून आपला नाश्ता करू लागली. माझे एक बिझनेस पार्टनर आहेत. त्यांनी मला काही दिवसांपूर्वी वेदूबद्दल विचारले होते, तर मी त्यांच्याशी बोलून त्यांना घरी बोलवतो. इंद्रा वेदूकडे बघून बोलला. अरे वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. चांगल्या कामाला उशीर कशाला? तू लगेच त्यांच्याशी बोलून घे. वैशाली काकू खुश होत म्हणाल्या. यावर वेदू आपला नाश्ता संपवून रूममध्ये निघून गेली. लाजली वाटतं, वैशालीताई पुन्हा इंद्राकडे वळत म्हणाल्या. वेदूच्या मागून काही वेळात श्रेयाही रूममध्ये आली. काय ग, काय झाले? तिच्या शेजारी बसत श्रेयाने विचारले. तुला माहीत आहे काय झाले ते? ती नाराज होत म्हणाली. मग सरळ सांगायचे ना, मला दुसरा मुलगा म्हणजे विराट पसंत आहे. श्रेया तिला समजावत म्हणाली. अगं पण मी अशी कशी म्हणणार? आणि तसेही त्यांना माझ्याबद्दल काय वाटते तेही मला माहीत नाही. मग कसं बोलणार ना की मला त्याच्याबद्दल काय वाटते? वेदू नाराज होत बोलली. मग तू विचार ना विराटला. श्रेयाने तिला मोठा सल्ला दिला. अगं काही काय, मी कशी विचारणार? तसेही त्यांना काही वाटत असते तर त्यांनी स्वतःच विचारले नसते का? जाऊ दे, चल आवर, आता उशीर होईल, कॉलेजला निघू. श्रेया नाराज होत बोलली आणि आरशासमोर जाऊन स्वतःचे आवरू लागली. अगं पण तेही असाच विचार करत असतील तर काय? श्रेया वेदूला समजावण्याचा प्रयत्न करत बोलली. चल, उशीर होत आहे. वेदू तिची पर्स उचलून रूम बाहेर निघून गेली. श्रेयाने नकारार्थी मान हलवली आणि तीही तिच्या मागे
निघून गेली. रूममध्ये येऊन राधा केस विंचरत होती. मागून येऊन इंद्राने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर आपली हनवटी ठेवून तिचा सुगंध स्वतःत भरून घेऊ लागली. अहो, त्याच्या स्पर्शाने ती शहारून बोलली. आता त्याचे हात तिच्या पोटापर्यंत पोहोचले होते आणि ओठ खांद्यावर फिरू लागले होते. धन्यवाद. अशीच स्टोरी वाचत राहा. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच नवीन भागात.